मला पहिला प्रथम अभिमान वाटतो की मला भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली आणि मी आज एका राष्ट्रीयकृत चिन्हावर मी आज माझी पहिली उमेदवारी लढवत आहे। याचा मला सार्थ अभिमान आहे आणि माझा असा विचार आहे की तरुण पिढीला आणि सुशिक्षित तरुण पिढीला जर तुम्ही मतदान केले तर त्याचा नक्कीच आपल्या शहराला, आपल्या विभागाला खराच खूप उपयोग होईल। तसेच मला विकासाच्या मुद्द्यावर सांगायचं आहे की आपल्या सागरी महामार्गावर एक सुसज्ज असे गार्डन वगैरे व्यवस्था झाली तर तिथे आपल्या लहान मुलांना वगैरे, आपले ज्येष्ठ नागरिक जिथे आपण संध्याकाळचं वॉक करतात तर तिथे त्यांना एक फिरायची चांगली संधी मिळेल। तसेच मला वाटतं की महिलांसाठी आपल्या मालवण शहरामध्ये महिला डॉक्टर याची खूप कमतरता आहे। म्हणजे आम्हाला जर महिलांना कुठल्या समस्या झाल्या तर आम्हाला ते कुडाळसारख्या शहरात जावं लागतं आणि ते जाणं म्हणजे सर्वसामान्य महिलांना परवडत नाही। तर माझी अशी विनंती आहे की त्यांनी आपल्या मालवण शहरामध्ये एक महिला गायनेक म्हणजे महिला डॉक्टर उपलब्ध करून द्यावी आणि आम्ही त्याचा प्रयत्न करूच। तसेच माझं म्हणणं मी असं सांगू इच्छिते की आम्ही तरुण वर्ग जर पुढे येऊन काम करू शकलो तर त्याचा आपल्या प्रभागाला अधिकच फायदा होईल। आम्ही एक युक्ती आहे की प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे, तसे आम्ही तीनही उमेदवार आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नांना तुमची मतदान रूपी जर साथ मिळाली तर निश्चितच हा विजय आमच्या भाजप जनता पार्टीचा असेल असे मी व्यक्त करते। प्रचाराच्या दरम्यान मी आणि ललित चव्हाण आम्ही जो पहिल्या टप्प्यात जो प्रचार केला आहे त्या प्रचाराला आम्हाला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे की सर्वांचं मत आहे की या आजच्या घडीला तरुण सुशिक्षित उमेदवार आम्हाला निश्चितच पुढे आणायचे आहेत आणि तरुण सुशिक्षित उमेदवारच आपल्या मालवण शहराचा आणि आपल्या प्रभागाचा निश्चित विकास करतील हे त्यांचा विश्वास आहे। तसेच मी आता महिला वर्गांबद्दल सांगू इच्छिते। महिला बचत गट आपल्या मालवणमध्ये भरपूर महिला बचत गट आहेत, पण त्यांना तसा स्कोप दिला जात नाही की त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात नाही महिला वर्गांना। आम्ही असा प्रयत्न निश्चितच करू की आम्ही बचत गटांना रोजगार देण्याचे आणि त्यांचा बचत गट उत्तरोत्तर वाढत जाण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। हे मी आश्वासन सामान्य आणि सर्वसामान्य महिला बचत गटांना देते।